काल रात्री परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसासह वादळी वारा झाला आणि त्यामुळे फळबागात शेतीला याचा मोठा फटका बसलेला आहे. चिकू असेल, आंबा असेल, इतर ज्या फळबागा आहेत त्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. मी सध्या पूर्णा तालुक्यातील अशाच एका शेतामध्ये उभा आहे, ज्या ठिकाणी शेतकऱ्याने आंब्याची लागवड केली होती आणि अशा पद्धतीनं हे फळं आता झाडाखाली अक्षरशः अंथरून पडलेलं आहे. गावरानी आंबे असतील, त्याचबरोबर केसर आंबा असेल, त्याच्यानंतर वेगवेगळे जे आंबे व्हरायटी शेतकऱ्यांनी या ठिकाणी लावल्या होत्या, त्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे परभणीकरांना यावर्षी गावरान आंब्याची चव जी आहे ती चाखता येणार नाही, कारण प्रचंड नुकसान याच्या आधी झालंय आणि आताही अशा पद्धतीनं सगळं जी फळं आहेत ती अक्षरशः अंथरून पडलेलं आहे. एकच नाही झाड, तर हे बघा, हे दुसरं झाड आहे आणि या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीनं आंब्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. छोट्या छोट्या ज्या कैऱ्या होत्या त्या अशा पद्धतीनं जमीनदोस्त झालेल्या होत्या आणि त्यामुळं शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं. लाखो रुपये खर्च करून हे सगळं काही शेतकऱ्याने उभं केलं होतं, मात्र रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळं असं होत्याचं नव्हतं झालं, असंच म्हणावं लागेल. आता शेतकऱ्यांकडनं मागणी होते की या सगळ्या झालेल्या नुकसानी संदर्भातले पंचनामे करून जे आहे ते शेतकऱ्यांना मदत द्यावी. आता सरकार याचे पंचनामे कधी करतं, शेतकऱ्यांना मदत देतं का, हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर गुंडाळ, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.